नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आजची बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद येणार आहे, कारण मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काही महिलांना एकाच वेळी 3,000 रुपयेपर्यंत रक्कम मिळाल्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. पण अजूनही काही बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यामुळे आपण अपात्र झालो का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र घाबरायचं अजिबात कारण नाही, कारण सरकारकडून याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी, आधार लिंक, डीबीटी आणि बँक खात्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टीमुळे पैसे थांबू शकतात. तर नेमकं तुमचे पैसे का अडकले? 20 मे पर्यंत कोणाच्या खात्यात पैसे येऊ शकतात? आणि पुढचा हप्ता मिळवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागणार? ही सर्व महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. दिलासा आणि मुख्य अडचण. बहिणींनो, सर्वात आधी एक गोष्ट मनात पक्की करून घ्या. जर तुमचे अर्ज योग्य असतील आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. पैसे न येण्यामागे तुम्ही अपात्र आहात हे कारण नाही, तर काही तांत्रिक कारणे किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे अनेक महिलांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. आता नेमके तुमचे पैसे का आले नाहीत आणि त्यावर काय उपाय करायचा याबद्दलची माहिती आपण सविस्तर समजून घेऊया. तिसरे कारण, डीबीटी सेवा बंद असणे. जर तुमच्या बँक खात्यावर डीबीटी सेवा सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह नसेल तर शासनाकडून येणारा निधी तुमच्या खात्यात जमा होऊ शकत नाही आणि पैसे मध्येच अडकतात. चौथे, काही तांत्रिक अडचणी आणि नवीन आर्थिक वर्ष. काही वेळा बँकेच्या सर्व्हरची समस्या असते, खाते निष्क्रिय म्हणजेच इनॅक्टिव्ह असते, किंवा तुमच्या अर्जातील आणि बँकेतील नावामध्ये फरक असतो. तसेच नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काही तांत्रिक प्रक्रिया आणि ऑडिट सुरू असतात. यामुळेही खात्यामध्ये पैसे जमा होण्यास थोडा उशीर होत आहे. पाचवे, भविष्यातील सर्वात महत्त्वाची सूचना. आता सर्वात महत्त्वाची आणि कायमची गोष्ट लक्षात ठेवा. सरकारकडून ई-केवायसी आता दरवर्षी अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी करण्यात आली आहे. यावर्षी सुद्धा जून किंवा जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा ई-केवायसीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला ई-केवायसी करावीच लागेल. ज्या महिला वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करतील आणि पात्र ठरतील त्यांनाच पुढील हप्ते नियमितपणे मिळत राहतील. जे नियम पाळणार नाहीत त्या महिलांना योजनेतून वगळली देखील जाऊ शकते. म्हणूनच आत्तापासूनच तुमचे आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि डीबीटी सेवा योग्य प्रकारे सुरू आहे की नाही हे बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन एकदा नक्की तपासून घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची वाट पहा आणि आपले कागदपत्रे अपडेट ठेवा. तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले आहेत का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचीही चिंता दूर होईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.